लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून सांगितलंय। काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 ऐवजी फक्त 1500 रुपये आल्यानंतर आदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। महिलांच्या खात्यात 2 महिन्याची रक्कम एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र फक्त फेब्रुवारी महिन्याचेच पैसे आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। बहिणींना पैसे 2 टप्प्यात देणार असल्याचं आता आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी या संदर्भातलं ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। तर काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 ऐवजी फक्त 1500 रुपये आल्यानंतर आदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांची रक्कम एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं, मात्र प्रत्यक्षात एकाच महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले। त्यावरून आता जोरदार टीका होत असतानाच आदिती तटकरे यांनी ट्विट करून या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। लाडक्या बहिणींना एकाच महिन्याचे पैसे आल्यानंतर झी 24 तासनं सातत्याने या संपूर्ण बातमीचा पाठपुरावा केला। राज्यभरातल्या महिलांचा आवाज सरकारच्या दरबारी पोहोचवण्याचं काम झी 24 तासनं केलं आणि त्यानंतर आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून आपली भूमिका, सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे। तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिलेली आहे। काही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 3000 ऐवजी फक्त 1500 रुपये जमा झाले। त्यानंतर आदिती तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांची रक्कम एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलेलं होतं, मात्र फेब्रुवारी महिन्याचेच पैसे खात्यात आल्यामुळे सरकारवर जोरदार टीका झाली। झी 24 तासनं देखील महिलांचा हा मुद्दा सरकारच्या दरबारी मांडला। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण पाहतोय प्रत्यक्षात एकाच महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले होते। झी 24 तासनं राज्यातल्या लाडक्या बहिणींचा आवाज सरकारच्या दरबारी पोहोचवला आणि त्यानंतर आता आदिती तटकरे यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिलं। नक्कीच आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिलेली होती की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जागतिक महिला दिनाच्या आधी जमा होतील आणि त्या प्रकारे पैसे सुद्धा जमा झाले। मात्र मार्च महिन्याचे पैसे न जमा होता फक्त 1500 रुपये प्रत्येक काही लाभार्थी महिलांच्या बँकेत जमा झाले होते। त्यानंतर झी 24 तासने सगळ्यात आधी ही बातमी दाखवली। काही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1500 म्हणजे फेब्रुवारीचाच हप्ता जमा झाल्याची बातमी आपण दाखवलेली होती आणि त्यानंतर स्वतः मंत्री आदिती तटकरे यांना स्पष्टीकरण द्यावं लागलंय आणि जोरदार टीका सुद्धा या अनुषंगाने झालेली होती की ज्या प्रकारे आश्वासनं दिली गेली मात्र ती आश्वासनं सरकारकडनं पूर्ण होत नाही, अशा प्रकारे टीका झाल्यानंतर आणि झी 24 तासने सुद्धा हा जो मुद्दा आहे तो धरून लावलेला होता। या संदर्भात आपण पुराव्यासहित बातमी दिलेली होती। त्यानंतर सरकारने स्पष्टीकरण दिलेलं आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत अशी माहिती दिलेली आहे की फक्त फेब्रुवारी महिन्याचे काही महिलांच्या बँकेत पैसे जमा करण्यात आलेले आहेत, मात्र 15 मार्च पर्यंत दुसऱ्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा होतील असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। 2 टप्प्यांमध्ये आम्ही पैसे देत आहोत असं त्यांना सांगावं लागत आहे। म्हणजे महिलांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल आणि 15 मार्च पर्यंत फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे निश्चितच सीमा, आपण पाहतोय समस्त राज्यभरातल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण झी 24 तासनं सातत्यानं या बातमीचा पाठपुरावा केला। राज्यातल्या लाडक्या बहिणींचा आवाज सरकारच्या दरबारी पोहोचवला आणि त्यानंतर आता मंत्री आदिती तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याची घोषणा आणि माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिलेली आहे। झी 24 तासनं सातत्यानं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर आदिती तटकरे यांनी हे ट्विट केलेलं आहे।